बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण झाले। हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे मात्र अद्यापही फरार आहे। पोलिसांचं पथक त्याच्या मागावर आहे, पण कृष्णा आंधळेचा अजूनही शोध लागत नाहीये। हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर सध्या मकोका लावण्यात आलाय। सध्या कृष्णा आंधळेचा तपास केला जातोय। 2 महिने या प्रकरणाला पूर्ण झालेले आहेत, मात्र तरी सुद्धा या प्रकरणातला फरार असलेला आरोपी अजूनही पोलिसांना सापडत नाहीये। त्यामुळे विरोधक आता या ठिकाणी टीका करतात। ठीक आहे, एक ब्लॅक स्पॉट तो आहे, परंतु मी थोडीशी माहिती घेतली, त्याच्या कुटुंबियाकडनं माहिती घेतली, पोलीसकडनं माहिती घेतली। हा मुलगा संभाजीनगरला पोलिसाची तयारी करायला होता पोलिसाची, परंतु ते पोलिसाची तयारी करता करता तो गुन्हेगार बनला आणि गुन्हेगार बनल्याच्या नंतर तो सायको म्हणतात ना, एक प्रकारचा सायको झाला। त्याला आई वडिलांचं काही घेणं देणं राहिलं नाही, कुटुंबाचं देणं घेणं राहिलं नाही। तो अशाच बऱ्याच गुन्ह्यामध्ये सतत फरार राहिलेला आहे। आता सुद्धा तो मला वाटतं राज्याच्या बाहेर गेला असावा, बाहेर जाऊन हळूच जिथे कुठे, आणि तो काय असा नामचीन वगैरे फार मोठा गुन्हेगार नाही, छोटे मोठे गुन्हेगारी केलेले, पण बकरी की माँ कब तक दुआ मांगेंगे असा प्रकार आहे। ते कित्येक दिवस कोकरू बाळ येते